शेतकरी बंधूंनो, आज आपण वन जमिनी आणि आदिवासी जमिनी याविषयी माहिती घेणार आहोत। तर शासनाचे आदेश या संदर्भात महसूल आणि वन विभागाने परिपत्रक जारी केले आहे। तरीही चौकटीबाहेर जाऊन कार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आले आहे। वन हक्क कायद्यानुसार वन निवासी यांना विहित तरतुदीच्या मर्यादेत वन हक्क प्रदान करणे अभिप्रेत आहेत। 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या वन निवासी यांची वैध हक्कदारी डावलून कोणत्याही स्वरूपात वन जमिनीतून विस्थापित करण्यात आले असल्यास पर्यायी जमिनीसह मूळ स्वरूपात पुनर्वसनाचे हक्क आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। खासदार गावित यांनी जिल्ह्यातील एक उदाहरण स्पष्ट केले। येथील वन कक्ष क्रमांक 417 मध्ये वन जमिनीची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। 13 डिसेंबर 2005 नंतरच्या वन दाव्यासंदर्भात वन जमीन मोजणीचे आदेश देणे ही बाब वन जमीन मोजणीच्या अधिनियमांचे उल्लंघन करणारे आहे। सबळ पुराव्याअभावी वन जमिनी मोजण्याच्या पद्धतीमुळे वन जमिनी ताब्यात मिळतील असा गैरसमज स्थानिकांमध्ये निर्माण होत आहे। 693 हेक्टर वन जमीन हस्तांतरित होणार। वन विकास महामंडळाच्या नंदुरबार वन प्रकल्पाच्या ताब्यात कक्ष क्रमांक 415 ते 418 मधील 693 हेक्टर वन जमीन वन विभागाकडे परत घेण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे। नैनशेवडी शिवारात कक्ष क्रमांक 417 मधील वन जमिनीबाबत खासदार गावित यांनी वन विभागाच्या उच्च अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती। या क्षेत्रात दाखल असलेले 50 वन दावे पुराव्याअभावी नियमाकुल करणे शक्य नसल्याचा अभिप्राय वन विभागाने नोंदविला। या कक्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली। वन विभाग महामंडळात कक्ष संरक्षणासाठी मनुष्यबळ नाही, त्यामुळे भविष्यात आणखी अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। हे कक्ष वन विकास महामंडळाकडून वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती। त्याबाबत राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने निर्णय घेत वन विकास महामंडळाकडे असलेली 693 हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे। विशेष संरक्षण पथकाद्वारे या क्षेत्राचे संरक्षण करून संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे या क्षेत्रावर रोपण करण्याचे आदेश करण्यात आले आहे। राज्याच्या महसूल आणि वन विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत की नियमावलीच्या चौकटीबाहेर जाऊन अधिकाऱ्यांनी कारवाई दाखल केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील। वनांची जोपासना ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आदिवासींना वन हक्क कायद्यान्वये जमीन मिळाली पाहिजे, परंतु दिशाभूल करून वनांचे नुकसान करणे अयोग्य आहे। अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन काम करू नये। वीज वाहिनीच्या बांधकामासाठी वन जमीन। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या 665 केव्हीच्या विद्युत वाहिनीच्या बांधकामासाठी वडसा विभागातील 249 हेक्टर जमीन वळती होणार आहे। याबाबत महसूल व वन विभाग 7 मे 2016 रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे। खाजगी वापरासाठी वन जमीन। राज्याच्या वन विभागाने वर्षभरात 32 वन जमिनी खाजगी वापरासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर केले आहेत। त्यामुळे सुमारे 2000 हेक्टर वन जमीन खाजगी वापराखाली आली आहे। गेल्या वर्षापर्यंत हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी पडून होते, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत। वन विभाग वन संरक्षण कायदा 1980 नुसार मिळालेला अधिकारांचा वापर करून वन जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येऊन त्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते। राज्य सरकारने खाजगी वापरासाठी दिलेल्या या जमिनी विद्युत तारा टाकण्यासाठी, काही मध्यम आणि लहान प्रकल्पांसाठी, रस्त्याची लांबी रुंदी वाढवण्यासाठी, सरकारच्या काही सुविधा वाढवण्यासाठी आणि पवन ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आल्या आहेत। या जमिनी देताना सरकारने करार करून घेतला असला तरी देखील तो नंतर पाळला जात नाही, त्यामुळे जमिनींचा गैरवापर पुन्हा सुरू होतो। सरकारने दिलेल्या जमिनीचा खरंच चांगला उपयोग सुरू आहे असे कोणतेही चांगले उदाहरण नाही। सरकार याबाबत कधीच गंभीर नसते। जर सरकार 6 महिन्यात 2000 हेक्टर जमीन हस्तांतरित करू शकत असेल तर वन जमिनीबाबत सरकार किती गंभीर आहे याची कल्पना येत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे अनेकांचे मत आहे। भविष्यात वन जमिनी मिळाल्याशिवाय काहीच करता येणार नाही असा प्रस्ताव सर्वच जण देतील। या सर्वांना सरकार जमिनी देणार आहे का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो।
त्यामुळे प्रत्यक्षात 33% वन जमीन वनाखाली असली पाहिजे या सरकारी नियमाला हरताळ पासला जात आहे. बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज वन विभाग या इथेच थांबणार आहेत. आपल्याला काही पुस्तके हवे असतील कमेंट मध्ये आपला फोन नंबर देऊ शकता पुस्तकासाठी. धन्यवाद.